काटोल तालुक्यात काल SBL कंपनी स्फोटमध्ये अनेक मृत्युमुखी पडले आणि एकंदरीत बघितलं असेल तर या संपूर्ण घटनेनं काळा दिवस जे खऱ्या अर्थानं नागपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं. तसंच आपल्यासोबत जिची आई गमावलं, एका अर्थाने एक आधार गेलं. काय सांगशील? आधार गेलं, घरी 3 लोक होते. अशावेळी काय भावना आहे? भावना भावना तर खूप काही आहे सर. आम्ही घरामध्ये 3च लोक राहत होतो. मम्मी, मी आणि पप्पा. आम्ही 3च लोक होतो. आई गमवावं लागली. आता आम्ही दोघं काय करणार आहे सर? सरांनी पैसे मान्य केले. आता या पैशामध्ये आम्ही काय करणार आहे सर? आमची आई तर वापस नाही येणार आहे. काय काय म्हणजे मदतीची जी अपेक्षा झाली, पण आता नोकरीची काय अपेक्षा असणार? आता पाहू हे काय करते सरकार किंवा काही जे सत्तेमध्ये लोक आहेत ते. बघू शकता की अत्यंत वेदनादायी घटना घडली. डोळ्यात अश्रूसुद्धा आहे. आई गमवा लागली या मुलाला आणि आता 2 जे आहेत ते वडील आणि हा असे दोघं लोक असणार आहे. आपण जर बघितलं असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना काल जी आहे ते काटोल तालुक्यात घडली आणि एकूणच जर बघितलं असेल तर यामध्ये जे आहे ते आतापर्यंत 19 लोक जे आहेत ते मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे सरकारने जरी मदत जाहीर केली असली तरी जे अश्रू आहेत ते अश्रू कधी पुसणारे अश्रू नसणार आहे हे मात्र नक्की असणार आहेत. कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मुत्रे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.